सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतची निवडणुकीचे रणधुमाळी वाढलेले आहे. आपण जर बघितलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा खासदारकीचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर तर नगरपंचायतचे इलेक्शन जोरात लागलं आहे. इथं वेगवेगळे पक्ष शिवसेना, दोन्ही गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सोबळावर लढत आहेत. आपल्याबरोबर अजित पवार गटाचे नगराचे पदाचे दावेदार आहेत. काय सांगाल, प्रचाराची रंगत चढत चालली आहे. तुम्ही किती उमेदवार उभे केलेले आहेत आणि काय प्रचाराचा आता स्टार प्रचारकांचा प्रचार सुरू आहे, घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे, काय सांगाल? नमस्कार, मी दीपक कुन्नरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गावामध्ये मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्हाला विकास करायचा आहे. हातकणंगल्याचा पाणी प्रश्न असून दे, बोगद्याचा प्रश्न असून दे, युवकांच्यासाठी क्रीडा संकुलचा प्रश्न असून दे किंवा भूमिपुत्रांना हाताला काम देण्याची व्यवस्था असून दे, मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्हाला गावाचा विकास करायचा आहे. प्रचाराची रंगत वाढायला आता घर टू घर झाले, आता मतदान काही 2 दिवसावर आलेलं आहे. त्याबद्दल कसं वाटतं आणि गावचा विकास मॉडेल म्हणून कसं पाहाल? महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हातकणंगल्याची जनता राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदाचा गुलाल हा राष्ट्रवादीवरच उधळेल याची आम्हाला 100% खात्री आहे. राज्यामध्ये माहिती म्हणून तुम्ही एकत्र आहात, पण हातकणंगल्यामध्ये असं जर बघायला गेलं तर संपूर्ण नगरपंचायतीमध्ये भाजप असू दे, शिवसेना असू दे, अजित पवार गट असू दे, शरद पवार गट, काँग्रेस, हे सगळे बल्लड पक्ष स्वतःच्या चिन्हावर लढत आहे. त्याबद्दल कसं वाटतंय? महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकप्रतिनिधींच्या मध्ये नसलेला एकमत नसल्यामुळे हे प्रत्येकजण स्वबळावर लढत आहेत. लोकसभेला एकत्र होता, विधानसभेला एकत्र होता, पण आजच मित्रपक्षांमध्ये तुम्ही आज विरोधामध्ये लढताय. त्याबद्दल कसं वाटतंय? महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हातकणंगले नगराध्यक्ष ओपन पडल्यामुळं, खुला असल्यामुळं, प्रत्येक गटामध्ये नगराध्यक्ष पदाचे दावेदार असल्यामुळं प्रत्येकजण स्वबळावर लढत आहे. तुमच्या 11पैकी किती सीटा निवडून असं वाटतं अजित पवार गटाचा? 100% आमच्या 11च्या 11 नगराध्यक्ष पदासह 11च्या 11 सीटा निवडून येणार. हो. सध्या प्रचार तुम्ही घर टू घर जाताय, कसा प्रचाराचा प्रतिसाद नागरिकांचा कसा साथ आहे? नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. गावाला एकच आहे, गावात चर्चा आहे की चेहरा नवा, बदल हवा. या दृष्टिकोनातून बदल हा 100% घडणार यात खात्री आहे आम्हाला. मुश्रीफ साहेबच्या माध्यमातून तुम्ही उभारलात, गावचा विकास करायचं काय रोल मॉडेल असेल तुमचा? गावचा विकास हा अद्यापही झालेला नाही, कारण मागील 5 वर्षात विकास म्हणजे विकास हा नावाला विकास झालेला आहे, पण पैसे खाण्याचा विकास झालेला आहे. प्रत्येक असा आता मी मगाशी मी सांगितलं, ह्याच्या आधी पण इंटरव्ह्यू दिल्यात की बोर प्रश्न असून दे, बाकीचं तुमचं रस्ते प्रश्न असून दे, रस्ते आहेत तर गटारे नाहीत, गटारे आहेत तर रस्ते नाहीत. आणि रस्ता करण्याच्या अगोदर जी पाईपलाईन घातली पाहिजे, कारण वाढत्या आपल्या लोकसंख्येच्या हिशोबानं ती पाईपलाईन घातली पाहिजे. आणि गटारीची सोय नाही आहे. आणि प्रत्येक वेळी असं त्यांचं म्हणजे आता आपला कसा 7 नंबर हा वॉर्ड आहे माझा, तो गाव म्हणजे ह्याच्यात नाही आहे, म्हणजे 7-12 निघतोय असा विषय आहे. कारण ह्याचं कसं आहे की गावठाणमध्ये नाही आहे. हे गावठाणमध्ये पूर्ण करण्याचं 5 वर्ष काहीही केलं नाही. पुढच्या उपमुख्यमंत्री प्रचारासाठी स्वतः आले होते एवढ्या छोट्याशा नगरपंचायत निवडीसाठी. अजित पवार यांचं तुम्हाला साथ कशाने कसं काय वाटतंय? राष्ट्रीय आपले जे आहेत अध्यक्ष अजित पवार साहेब, त्यांचं आमच्यावर जास्तच प्रेम आहे आणि मुश्रीफ साहेबांचं आमच्यावर प्रेम आहे. कारण राष्ट्रवादी हा पक्ष तळागाळात गेलेला पक्ष आहे. कारण आमचं हे उद्देश आहे की आंबेडकर, फुले आणि शाहू यांच्या विचारावर चालणारा आमचा पक्ष आहे. त्यामुळं हा पक्ष सगळीकडं म्हणजे सगळ्यांना घेऊन संघटित करणारा पक्ष आहे, हेच आहे. भविष्यात समजा नगराध्यक्ष तुमच्या 5 सीटा महायुती झालं तर महायुतीची सत्ता म्हणून तुम्ही सत्ता स्थापन करशील? आता ते कसं आहे की आम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष आहे. मुश्रीफ साहेबांचं जे काय आहे त्यांच्यावर आम्ही निर्णयावर ठाम आहे. आपल्यावर होते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे दावेदार उमेदवार आणि त्यांचे वार्डातील नगरसेवक म्हणजे उभारलेले यांनी सांगितले की हातकणंगल्याचा हाच विकास आमचा अजेंडा असेल आणि जो आदेश अजित पवार देतील, हसन मुश्रीफ देतील, त्याच पद्धतीनं पुढचं राजकारण असेल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये हातकणंगल्याची नगरपंचायतीमध्ये जनता कुणाला निवडून देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कॅमेरामन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, हातकणंगले, इचलकरंजी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.